भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। उजनी आणि वीर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी आता सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येते आहे। उजनी धरणातून जो काही कालपासून कमी करण्यात आलेला विसर्ग होता त्यामध्ये आज 8 वाजता वाढ करण्यात आली असून आज 31 जुलै रोजी उजनीतून भीमा नदीमध्ये तब्बल 60,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतोय। त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी या ठिकाणी वाढणार आहे। आपण 9ची जर अपडेट या ठिकाणी पाहिली असेल तर 9 वाजता दौंडची जी आवक होती ती दौंडची आवक ही केवळ 31,689 क्युसेस इतकी होती। उजनी धरणाची टक्केवारी जी आहे ती उजनी धरणाची टक्केवारी ही 99.89 आहे। मात्र उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जो काही सकाळी 50,000 क्युसेसचा विसर्ग होता त्यामध्ये वाढ केली असून तो विसर्ग आता 61,600 क्युसेस इतका केला आहे। आणि त्याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा या ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यात येत असून 10 वाजल्यापासून वीर धरणातून नेरा नदीच्या पात्रामध्ये तब्बल 24,220 क्युसेकचा विसर्ग हा नेरा नदीमध्ये या ठिकाणी सोडण्यात येतोय की नेरा नदीच्या माध्यमातून पुढे संगम मार्गे हा विसर्ग भीमा नदीमध्ये मिसळतोय। त्यामुळे भीमा नदीमध्ये तब्बल 84,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी येणार आहे। पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस उजनी धरणातून विसर्ग सोडण्यात येत होता 60,000चा त्यावेळेस मात्र वीर धरणातून विसर्ग केवळ 5,000 क्युसेकचा होता। मात्र आता उजनी धरणातून 60,000चा विसर्ग येत असताना वीर धरणामधून सुद्धा जवळपास 24,000चा विसर्ग या ठिकाणी वाढतोय। त्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यातील दगडी पुलासह जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत ते बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। भीमा नदीची पाणी पातळी पहिल्यापेक्षा किंचित वाढणार आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन ही प्रशासनावरून या ठिकाणी करायचं आहे। उजनी आणि वीरचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू आहोत। त्यासाठी आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब